लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.4 तर त्याच्यातले एकूण 4 एक्झाम्पल आहेत ते आपण बघू. त्याच्यातलं पहिले एक्झाम्पल दिले तुम्हाला 2/x - 3/y इज इक्वल टू 15. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन दिले तुम्हाला 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. हे झालं सेकंड इक्वेशन. त्याच्यात करायचं काय, तसं तुम्हाला इथं दोघं इक्वेशन मध्ये जे एक्स आणि वाय चे व्हेरिएबल आहे ते काय तुम्हाला डिनॉमिनेटरला आहे म्हणजे डिवाइडला आहे. तर आपण त्याला काय करू, कॉमन काढून घेऊ. 1/x इथं म्हणू, इथं लिहिला आपण 2 मायनस 1/y घेतला इथं लिहिला 3 इज इक्वल टू 15. या ठिकाणी कसं 1/x इथं 8 येईल प्लस 1/y इथं आला 5 इज इक्वल टू 77. इथं आपण इथं दोघं ठिकाणी 1/x इथं दोघं ठिकाणी 1/y कॉमन काढलेलं आहे. तर आपण या 1/x ला काहीतरी कंस गेला म्हणू आपण a आणि या 1/y ला आपण म्हणू b. असं घेतलं आपण. मग आता जिथं 1/x आहे तिथं a म्हणायचं, जिथं 1/y तिथं b म्हणायचं. इथं कसं मग ह्या ठिकाणी इक्वेशन तयार होताना इथं होईल 2a म्हणजे a म्हणजे 1/x मायनस इथे 3 1/y म्हणजे b इज इक्वल टू 15. तसं या ठिकाणी इथे 1/x मध्ये इथं a घ्यायचं म्हणजे इथं कसं येईल मग 8a प्लस इथं 1/y मध्ये b घ्यायचं म्हणजे हा झाला 5b. हा 5b इज इक्वल टू 77. हे मिळालं तुम्हाला 3 नंबरचं इक्वेशन. हे मिळालं तुम्हाला 4 नंबरचं इक्वेशन. आता इकडे बघा, आता हे पुढे कसं करायचं, याच्या पुढे इकडे बघा जे पण तुमचे व्हेरिएबल असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी बघा तुम्हाला आता इथं ह्या a आणि b जे आपण व्हेरिएबल काढले यांच्या व्हॅल्यू काढायचे आहेत. त्यासाठी इकडे बघा हे काढण्यासाठी मग एक तर a सोबत म्हणजे a सोबत जे नंबर्स आहेत ते सेम पाहिजे किंवा b सोबत नंबर सेम पाहिजे. इथं नाही, आपण काय करू मग एक तर a व्हेरिएबल सोबत असणाऱ्या नंबर्सला सेम करू किंवा b व्हेरिएबल सोबत असणाऱ्या नंबरला आपण सेम करू शकतो. त्यासाठी मग आपल्याला मग कसं समजा आपण इथं हा a सोबत असणारा नंबर सेम करायचे. मग इथं आपण 4 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 4 ने मल्टिप्लाय केलं इथं 8a हा इथं पण तुमचा 8a होऊन जाईल. म्हणजे कसं इथं म्हणून आपण मग मल्टिप्लाइंग बाय 4 फ्रॉम इक्वेशन थर्ड म्हणजे इक्वेशन थर्ड ने आपण मल्टिप्लाय करू. मग इथे कसं येईल मग या 4 ने याला मल्टिप्लाय केलं इथे तुमचा 4 into 2a मायनस इथं 4 into 3b इज इक्वल टू 4 into 15. कसं येईल मग 4 into a झाला आमचा 8a मायनस 4 3 जा 12b इथं झाला 4 15 जा 16. आता इथे झालं हे तुमचं इक्वेशन नंबर 5. आता बघा तुम्ही इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 सेमच झाली. बघा इथं 8a इथं पण 8a म्हणजे व्हेरिएबल असणारे दोघं नंबर काय सेम आहेत. बघा इथं पण 8a इथं पण 8a. आपण इथं याची सबट्रॅक्शन करू का, सबट्रॅक्शन इथं बघा इथं 8a च्या आधी प्लस साइन इथे प्लस साइन आहे त्यांना कॅन्सल करायचंय मग सबट्रॅक्शन तर करावं लागेल. आपण इथं करू मग इक्वेशन 4 आणि 5 ची सबट्रॅक्शन करू. मग इथं म्हणू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 and 5. दोन सबट्रॅक्शन पहिले घेतला 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. हा तुमचा काय आहे 8a मायनस 12b इज इक्वल टू 16. सबट्रॅक्शन करायचे म्हणजे बघा 8a मधून 8a गेले इथे 0 झाले. आता बघा हा मायनस मायनस प्लस झाला. आता 5 आणि 12 हा झाला तुमचा 17b. या 77 मधून 60 गेले इथे उरले 17. इकडे बघा दोघांना मल्टिप्लाय इकडे डिवाइड होणार आहे. कसं येईल मग 17 डिवाइड बाय 70 म्हणजे b ची व्हॅल्यू तुमची आली 1. ही झाली b ची व्हॅल्यू. मग त्याला a ची व्हॅल्यू काढायची. मग कसं करणार ही a ची व्हॅल्यू ना आपण मग आपल्याकडे इक्वेशन आहे पण ते थर्ड फोर्थ आणि फिफ्थ याच्यात आपण सबस्टिट्यूशन करू शकतो आणि त्याच्यात तुम्हाला मग a ची व्हॅल्यू मिळेल. आपण काय करू इक्वेशन थर्ड मध्ये a ची b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करू म्हणजे मी म्हणून पुट b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड मध्ये पुट करू. कसं आहे मग इक्वेशन काय मग 2a मायनस हा काय दिला 3
बी ची व्हॅल्यू काय 1 म्हटली, मग इंटू 1 हे बघा या 3 आणि बी मध्ये मल्टिप्लाय आहे म्हणजे बघा नंबर आणि या व्हेरिएबल मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 3 इंटू 1 झाला इज इक्वल टू हा काय दिला 15. आता बघितलं 2a या दोघं हे काय मग 3 1 जा 3 इज इक्वल टू 15. हा 3 इकडं प्लस होईल कारण की इथं मायनस आहे म्हणजे तिकडे प्लस होणार आहे. मग 2a इज इक्वल टू 15 प्लस 3 मग काय माहितं हा 2a इज इक्वल टू 18 झाला हा 15 प्लस 18. आता हा 2 इकडे डिवाइड जाईल म्हणजे a इज इक्वल टू 18 डिवाइड बाय 2 म्हणजे a ची तुमची व्हॅल्यू येणार आहे 9. आता बघा a आणि b ची व्हॅल्यू मिळाली आहे. याच्या पुढे काय करायचं इथं जसं आपण पहिले कॉमन काढलं ते 1 अपॉन x इज इक्वल टू a आणि इथं 1 अपॉन y इज इक्वल टू b म्हटलं होतं. आता a म्हणजे व्हॅल्यू निघाली आपले 9. आता हे इक्वेशन आपण काय दिले 1 अपॉन x इज इक्वल टू a म्हटले आपण मग a ची व्हॅल्यू आपण काढली 9 काढली कसं 1 अपॉन x इज इक्वल टू 9 बरोबर. माझा कसं मग हा x इकडे जाईल आणि येतील कसं 1 अपॉन 9 इज इक्वल टू x. x ची व्हॅल्यू काय आली 1 अपॉन 9 आली. मग तसं आता y ची व्हॅल्यू कसं करणार 1 अपॉन y इज इक्वल टू b दिले बघा 1 अपॉन y इज इक्वल टू b बरोबर. इथे 1 अपॉन y इज इक्वल टू b म्हटलंय. b ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1 आहे 1 अपॉन y इज इक्वल टू b ची व्हॅल्यू 1. हा इकडे आला कसं आहे 1 अपॉन 1 इज इक्वल टू y म्हणजे y ची व्हॅल्यू पण आमची 1. हे झालं तुमचं आन्सर. तर अशाच प्रकारचे पुढचे पण क्वेश्चन आहेत. एकदम इझी क्वेश्चन होता. मग तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली मग 1 अपॉन 9 आणि 1 मिळाली. हे झालं सायमल्टेनियस इक्वेशन इज इक्वल टू 1 अपॉन 9 कॉमा 1. एकदम सिंपल आहे. तर आपण आता याच्यानंतर क्वेश्चन 2 घे याच्यातला. चला आपण आता क्वेश्चन 2 घेऊ. काय दिलं क्वेश्चन 2 10 अपॉन x प्लस y इथे म्हटले त्यांनी 2 अपॉन x मायनस y इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन सेकंड काय दिले 15 अपॉन x प्लस y इथं मायनस घेतले 5 अपॉन x मायनस y इज इक्वल टू -2. हे झाले इक्वेशन सेकंड. तर बघू मग आता हे पण मागच्या एक्झाम्पल सारखंच करायचंय. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये 1 अपॉन x 1 अपॉन y होता कॉमन काढले होते तसं इथं पण इथे देताना x प्लस y कॉमन काढायचं इथं x मायनस y कॉमन काढायचं. तसं इथं बघू आपण 1 अपॉन x प्लस y इथं राहील 10 प्लस इथे कसं मग 1 अपॉन x मायनस y कॉमन काढला इथं राहिला 2 इज इक्वल टू 4. इथं पण सेम तसंच करायचं. कसं मग 1 अपॉन x प्लस y कॉमन काढला इथं 15 राहिला मायनस इथे 1 अपॉन x मायनस y कॉमन काढला इथं 5 राहिला इज इक्वल टू हा -2. तुम्ही म्हणला 1 कुठून आला तो हे बघा n याला मल्टिप्लाय करायचं तर 10 बरोबर जाणार आहे. आपण 1 घेतो. आता 1 अपॉन x प्लस y आणि 1 अपॉन x मायनस y ला काहीतरी कन्सिडर करू. जसं मागच्या वेळेस a आणि b घेतलं तर तुम्ही p q घेऊ शकता m n घेऊ शकता जे वाटेल ते घेऊ शकता. आपण इथं परत a आणि b म्हणू. तसं 1 अपॉन x प्लस y इज इक्वल टू याला a म्हटलं आणि 1 अपॉन x मायनस y इज इक्वल टू b म्हटलं आपण. सेम मागच्या वेळेस सारखं जसं 1 अपॉन x प्लस y दोघं इथे 1 अपॉन x मायनस y. आता बघा आता मग ही 1 अपॉन x प्लस y म्हणजे a आहे 1 अपॉन x मायनस y म्हणजे b आहे. या ठिकाणी काय असेल मग इथं येताना 10a a म्हणजे काय 1 अपॉन x प्लस y प्लस इथं 2 हा झाला b म्हणजे b म्हणजे काय 1 अपॉन x मायनस y इज इक्वल टू 4. हे थर्ड इक्वेशन मिळालं. कसं याच्यामध्ये कसं येईल मग 15a मायनस इथे कसं येईल मग 5b इज इक्वल टू -2. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता बघा जसं मागच्या वेळेस सांगितलं की जसं a सोबत असणारे नंबर सेम पाहिजे या b सोबत सेम पाहिजे तेव्हा पुढची प्रोसेस करता येईल आपल्याला. आपण काय करू ह्या b सोबत नंबर सेम करू. मग कसं करणार ह्या 2 ने या पूर्ण इक्वेशन मल्टिप्लाय करून या 5 ने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू. इथे म्हणू मग
मल्टिप्लाइंग 5 फ्रॉम इक्वेशन थर्ड, म्हणजे इक्वेशन थर्डला 5 ने मल्टिप्लाय करू. कसं मिळतं यांना 5 इंटू 10a मायनस 5 सॉरी प्लस इथं 5 इंटू 2b इज इक्वल टू 5 इंटू 4. कसं झालं मग हा झाला 15a, हा झाला 10b इज इक्वल टू हा झाला 20. आता हे नवीन इक्वेशन मिळालं तुम्हाला 5th नंबरचं. तसं आपण ह्या 4thला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. इथे म्हणू मग मल्टिप्लाइंग 2 फ्रॉम इक्वेशन किती 4th. मग कसं मिळतं 2 इंटू 15, 2 इंटू 15a मायनस 2 इंटू 5b, 2 इंटू 5b इज इक्वल टू 2 इंटू मायनस 2. कसं आहे मग 15 टू जा 13a, 2 5 जा 10b इज इक्वल टू हा झाला मायनस 4. आता याला काय नावायचं, हा झाला इक्वेशन 6. आता बघा 5th आणि 6th मध्ये काय दिसतं तुम्हाला सेम 10b सेम दिसते बरोबर. आपण याची ऍडिशन करू, म्हणजे ऍडिशन केलं तर म्हणजे कॅन्सल होणार, मायनस प्लस 10b मायनस 10b कॅन्सल होणार आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू मिळेल. इथे म्हणून आपण ऍडिंग इक्वेशन किती 5th and 6th. कसं मिळतं 15a प्लस 10b इज इक्वल टू 20. इथे काय 13a मायनस 10b इज इक्वल टू मायनस 4. ऍड करायचंय 50 प्लस 30 18a झाले, इथे कॅन्सल झाले, प्लस मायनस कॅन्सल झाले, प्लस 10 आणि मायनस 10b हे कॅन्सल झाले, हे तुमचे झाले 16. कारण की मायनस 4 इथं 20 मध्ये 4 गेले 16. हा इकडं डिवायडला जाईल 18 इज इक्वल टू 16 डिवाइड बाय 18. म्हणजे a ची व्हॅल्यू मिळेल. कशी मिळेल मग बघा आता 16 आणि 18 सेम टेबल येतात बघा. 16 वन जा 16, 16 5 जा 18 म्हणजे a ची व्हॅल्यू मिळाली 1/5. आता तुम्हाला काढायची b ची व्हॅल्यू. आता ही 1/5 व्हॅल्यू ती कशासाठी पुट करा, म्हणजे तिसऱ्यामध्ये करा, चौथ्यामध्ये करा, पाचव्यात करा किंवा सहाव्यात करा. मग आपण करू आता तिसऱ्यामध्ये पुट करू बरं, म्हणजे सबस्टिट्यूशन म्हणतो आपण त्याला. इथे म्हणून पुट a इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन थर्ड. कसं इक्वेशन काय मग 10. इथं a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/5. इथं इंटू 1/5 घेतले आपण, प्लस 2 इंटू b इज इक्वल टू 4. आता 5 वन जा 5, 5 घेऊन घेतो, 5 वन जा 5, 5 टू जा 10, इथे म्हणजे 2 राहिला, प्लस 2b इज इक्वल टू 4. आता हा इकडे प्लस इकडे गेला मायनस होणार आहे. 2b इज इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजे काय मग 2b इज इक्वल टू हा 2, हा 2 परत डिवायडला जाईल, b इज इक्वल मग 2 डिवाइड बाय 2 म्हणजे b ची व्हॅल्यू काय येणार आहे, b इज इक्वल टू 1. ही झाली b ची व्हॅल्यू. आता बघा तुम्हाला a आणि b ची व्हॅल्यू मिळाली, ती कुठं टाकायची मग जसं आपण इथे पर्यंत सुरुवात 1/x प्लस y इज इक्वल टू a आणि 1/x मायनस y इज इक्वल टू b घेतला होता. या रेंज पुट करू, इथं दिले मग 1/x प्लस y इज इक्वल टू a. याची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1/5. तर 1/x प्लस y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू म्हणजे 1/5. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे x प्लस y चं क्रॉस मल्टिप्लिकेशन इज टू 1 ला होईल आणि या 5 ने याला मल्टिप्लाय करायचं असेल. मग x प्लस y इंटू 1 यांचं सेम आणि कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर तेच येतं. x प्लस y इज इक्वल टू 5 इंटू 1 5 येणार आहे. आपण याला परत नाव देऊ शकतो, त्याचं शेवटचं काय होतं 6, याला म्हणून आपण 7. ठीक आहे, आता हे मिळालं. आता परत b ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, मग b ची व्हॅल्यू इथं 1/x मायनस y ती करू आपण. तसं x मायनस y इज इक्वल टू b. b ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1, 1/x मायनस y इज इक्वल टू 1. आता कसं होईल मग याच्यामध्ये, मग आता हा इकडे आला मग 1 त्याला डायरेक्टली तुम्ही तसं मग x मायनस y इज इक्वल टू 1 ते येणार आहे. हे आपण इक्वेशन मध्ये म्हणू 8. आता याच्यामध्ये परत आपल्याला x आणि y चे व्हॅल्यू काढायचे आहेत, व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायचे आहेत. मग आपण इथे ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, काही करा, त्याची तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू मिळून जातील. आपण समजा ऍडिशन केली, ऍडिंग
इक्वेशन 7 and 8 कसं येईल मग इक्वेशन ऍड केलं तर x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे इथं x मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे तुम्ही ते सबट्रॅक्शन करू शकतात काय अडचण नाही ऍड केलं काय मग इथं 2x हे बघा हा प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल 6 हा 2 इकडे डिवाइड जाईल म्हणजे x ची व्हॅल्यू काय येईल मग 6 डिवाइड बाय 2 म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची आली 3 आता तुम्हाला काढायची y ची व्हॅल्यू तर y ची व्हॅल्यू कशी काढायची मग तर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळाली 3 मिळाली ती व्हॅल्यू एकतर तुम्ही इथं हे इक्वेशन आहे हे इक्वेशन कशासाठी पुट करा म्हणजे तुम्हाला y ची व्हॅल्यू तसं मग आपण समजा 7 मध्ये पुट करू पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7 तसं मग x प्लस वाय इज काय दिले तुम्हाला 5 दिलेलं आहे x ची व्हॅल्यू 3 आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे y ची व्हॅल्यू काय येईल मग 5 हा तिकडे मायनस होईल म्हणजे y ची व्हॅल्यू येणार तुमची 2 येणार आहे तुमचं काय आलं मग x, y इज इक्वल टू 3, 2